नमस्कार मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत दिनांक 2 एप्रिल 2025 करताचा संपूर्ण राशीफळ. तत्पूर्वी आजच्या दिवसाचा जो पंचांग आहे त्या संदर्भातला विचार करू. आजचा जो दिवस आहे बुधवारचा आहे. विश्वावसु नाम संवत्सर आहे. सूर्याचं उत्तरायण चालू आहे. वसंत ऋतू आहे. चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाची पंचमी आहे. नक्षत्र कृत्तिका आहे. योग आयुष्मा आहे. दिवसाचा जो कर्ण आहे तो बवा आहे आणि जो रात्रीचा कर्ण आहे तो बाल आहे. आजच्या दिवसाचा जो गुलिक काल आहे तो सुरुवात होईल दुपारी 10:58 ते 12:31 आणि अभिजित मुहूर्त दुपारी 12:07 ते 12:55 असणार आहे. गुलिक काल आणि अभिजित मुहूर्त दिवसाचे शुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय तुम्ही घेऊ शकता. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो राहू काळ आहे तो सुरुवात होईल दुपारी 12:31 ते 2:04 आणि यमगंड काळ सकाळी 7:52 ते 9:25 असणार आहे. राहू काळ आणि यमगंड काळ दिवसाचे अशुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय घेऊ नका. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो चंद्र आहे हा चंद्र संपूर्ण दिवस वृषभ राशीमध्ये भ्रमण करणार आहे. हा चंद्र गुरु बरोबर युतियोग करणार आहे आणि रवी बरोबर लाभ योग सुद्धा करणार आहे. ही ग्रहस्थिती लक्षात घेऊन 12 राशींचा राशीफळ का असेल त्या संदर्भातली चर्चा आता आपण सुरुवात करू. सर्वात पहिली जी रास आहे ती आहे मेष रास. मेष राशीच्या द्वितीय स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या गुरुबरोबर हा चंद्र युतियोग करणार आहे. वेळातल्या रवीबरोबर हा चंद्र लाभ योग सुद्धा करणारा दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी तुम्हाला काही चांगले उत्तम लाभ मिळू शकतील. जी कामं हाती घ्याल त्यामध्ये सफलता अतिशय चांगल्या प्रकारची मिळून येईल. त्यामुळे तुमचा आत्मविश्वास दुणावेल. याचप्रमाणे थोडंसं फिरणं वगैरे जास्त होईल. महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे कल राहील. महत्त्वपूर्ण इन्व्हेस्टमेंट होईल आणि इन्कमच्या संदर्भातले काही नवीन स्रोत तुमच्या समोर येऊ शकतील की जे पॉझिटिव्ह असतील. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे वृषभ रास. वृषभ राशीमध्ये चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या गुरुबरोबर हा चंद्र युतियोग करणार आहे. लाभातल्या रवीबरोबर हा चंद्र लाभ योग सुद्धा करणारा दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी तुमचा आत्मविश्वास आणि ऊर्जा ही जबरदस्त दिसून येईल. कामाचा उरक सुद्धा दांडगा राहील. सकारात्मकता तुमच्या संपूर्ण व्यक्तिमत्वात दिसून येईल. जी कामं हाती घ्याल अगदी सहजपणे पूर्ण होताना दिसेल. भाग्याची साथ सुद्धा उत्तम प्रकारे लाभेल. काही जुनी येणी येऊ शकतील. मित्रपरिवाराबरोबर भेटीगाठी असतील त्यांच्याकडून तुम्हाला काही चांगले सल्ले सुद्धा मिळू शकतील. अनपेक्षित सुद्धा काही लाभ संभवतात. आजच्या दिवशी तुम्ही बऱ्याच प्रमाणात ॲक्टिव्ह राहाल. दिवस तुमच्यासाठी भाग्यशाली असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे मिथुन रास. मिथुन राशीच्या वेळस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या गुरुबरोबर हा चंद्र युतियोग करणार आहे. दशमातल्या रवीबरोबर हा चंद्र लाभ योग सुद्धा करणारा दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी खास करून महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे तुमचा कल राहील. त्यामुळे फिरणं वगैरे जास्त होईल. थोडंसं थकल्यासारखं जाणवेल. परंतु काळजी करू नका. कामं तुमची मार्गी लागल्याचे दिसून येईल. वैवाहिकरित्या छोट्या मोठ्या कारणाने वादविवाद होऊ शकतील. मात्र जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातल्या नवनवीन संकल्पना समोर येऊ शकतील. त्या संदर्भातल्या नवनवीन संधीसुद्धा तुमच्या समोर येऊ शकतील की ज्या सकारात्मक असते. तुमच्या कामाचं कौतुक सुद्धा होईल. दिवस तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल. यानंतरची जी रास आहे ती आहे कर्क रास. कर्क राशीच्या लाभस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या गुरुबरोबर हा चंद्र युतियोग करणार आहे. भाग्यातल्या रवीबरोबर हा चंद्र लाभ योग सुद्धा करणारा दिवस अतिशय महत्त्वपूर्ण आणि शुभफलदायी असा असणार आहे. आजच्या दिवशी काही चांगले उत्तम लाभ मिळू शकतील. महत्त्वपूर्ण लाभाच्या संधी तुमच्या समोर येऊ शकतील की ज्या सकारात्मक असतील. काही चांगले इंट्युशनसुद्धा तुम्हाला मिळू शकतील. आर्थिक संदर्भातले काही नवीन रिसोर्सेस तुमच्या समोर येऊ शकतील. भाग्याची साथ उत्तम प्रकारे लाभेल. याचप्रमाणे जर का तुम्ही पब्लिक फिगर असाल तर त्या संदर्भातले काही चांगले उत्तम अनुभव तुम्हाला आजच्या दिवशी मिळू शकतील. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे सिंह रास.
सिंह राशीच्या 10व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या गुरुबरोबर हा चंद्र युतियोग करणार आहे. अष्टमातल्या रवीबरोबर हा चंद्र लाभ योगसुद्धा करणार आहे. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. कार्यक्षेत्राच्या संदर्भातले महत्त्वपूर्ण घटना घडामोडी ही ज्या सकारात्मक असतील आजच्या दिवशी तुमच्यासाठी होऊ शकतील. कामाचा उरक दांडगा दिसून येईल आणि तुमच्यातला कॉन्फिडन्ससुद्धा अतिशय तुमच्या कामाद्वारे स्पष्ट होऊन जाईल. लीडरशिप क्वालिटीज तुम्ही दाखवून द्याल आणि त्यायोगे तुमच्या कामाचं कौतुक होईल. तुमचे जे सहकर्मी असतील त्यांच्याकडून तुम्हाला चांगली साथ संगत आजच्या दिवशी मिळू शकेल. काही छोटे-मोठे अनपेक्षित लाभसुद्धा मिळू शकतील. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे कन्या रास. कन्या राशीच्या भाग्यस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या गुरुबरोबर हा चंद्र युतियोग करणार आहे. सप्तमात असणारा रवीबरोबर हा चंद्र लाभ योगसुद्धा करणारा दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी तुमचा कॉन्फिडन्स, एनर्जी आणि तुमचा मूड अतिशय चांगल्या प्रकारचा दिसून येईल. भाग्याची साथ उत्तम प्रकारे लाभेल. जी कामं हाती घ्याल ती मार्गी लागू शकतील. याचप्रमाणे नवनवीन संकल्पना तुमच्या समोर येऊ शकतील. वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध सुधारतील. त्यांच्याबरोबर कुठे बाहेर फिरल्या जाण्याचा योगसुद्धा संभवतो. आज तुमचा मूड अतिशय चांगल्या प्रकारचा दिसून येईल. तुमचे अंदाज खरे ठरू शकतील. नवीन कामाची सुरुवात करू शकाल. फिरणं थोडं जास्त येईल, मात्र कामं तुमची मार्गी लागू शकतील. दिवस तुमच्यासाठी भाग्यशाली असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे तुळ रास. तुळ राशीच्या 8व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या गुरुबरोबर हा चंद्र युतियोग करणार आहे. अष्टमातल्या रवीबरोबर हा चंद्र लाभ योगसुद्धा करणार आहे. थोडंसं आरोग्याकडे लक्ष द्या. आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास आजच्या दिवशी डोकं वर काढू शकतील. काळजी घ्या. कुठल्याही प्रकारची महत्त्वपूर्ण कामाची सुरुवात आजच्या दिवशी करू नका. मात्र जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातल्या काही नवनवीन संधी किंवा त्या संदर्भातले काही चांगले अनुभव तुम्हाला आजच्या दिवशी मिळू शकतील. यानंतरची जी रास आहे ती आहे वृश्चिक रास. वृश्चिक राशीच्या 7व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या गुरुबरोबर हा चंद्र युतियोग करणार आहे. पंचमातल्या रवीबरोबर हा चंद्र लाभ योगसुद्धा करणारा दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी खास करून वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध सुमधुर अशा प्रकारचे दिसून येतील. काही महत्त्वपूर्ण कामं तुमची मार्गी लागल्याचा अनुभव तुम्हाला निश्चित येईल. भाग्याची चांगली साथ लावेल. खास करून जर तुम्ही कोणाच्या नवीन रिलेशनशिपमध्ये असाल किंवा नवीन रिलेशनशिप बनवायची असेल तरी आजचा दिवस उत्तम राहील. जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर काही चांगले लाभसुद्धा संभवतात. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे धनुरास. धनुराशीच्या 6व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या गुरुबरोबर हा चंद्र युतियोग करणार आहे. चतुर्थातल्या रवीबरोबर हा चंद्र लाभ योगसुद्धा करणार आहे. आरोग्याकडे थोडं लक्ष देणं गरजेचं राहील. आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास डोकं वर काढू शकतील. मात्र जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातले काही चांगले संकल्पना समोर येऊ शकतील. घरातल्या व्यक्तींबरोबरचे नातेसंबंध सुधारतील. यानंतरची जी रास आहे ती आहे मकर रास. मकर राशीच्या 5व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या गुरुबरोबर हा चंद्र युतियोग करणार आहे. तृतीयातल्या रवीबरोबर हा चंद्र लाभ योगसुद्धा करेल. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी खास करून जर तुम्ही कोणाच्या नवीन रिलेशनशिपमध्ये असाल किंवा नवीन रिलेशनशिप बनवायची असेल अतिशय उत्तम अशा प्रकारचा आजचा दिवस आहे. भाग्याचे उत्तम साथ लाभेल. नवीन काही काम करायचे असेल, नवीन कामाची सुरुवात करायची असेल तरीसुद्धा आजचा दिवस अतिशय चांगला दिसून येईल. जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल त्यांच्यावर कुठे बाहेर फिरायला जाण्याचा योग संभवतो. कमिटमेंट, प्रॉमिसेस, कागदोपत्री व्यवहार या सर्वांकरता आजचा दिवस अतिशय चांगला दिसून येईल. तुमची अडकलेली कामंसुद्धा आजच्या दिवशी मार्गी लागू शकतील. दिवस तुमच्यासाठी भाग्यशाली असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे कुंभरास. कुंभराशीच्या 4थ्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या गुरुबरोबर हा चंद्र युतियोग करणार आहे. द्वितीयातल्या रवीबरोबर हा चंद्र लाभ योगसुद्धा करणारा दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी खास करून घरातल्या व्यक्तींबरोबरचे नातेसंबंध सुमधुर अशा प्रकारचे दिसून येतील. घरातल्या व्यक्तींबरोबर कुठे बाहेर फिरायला जाण्याचा योगसुद्धा संभवतो. घरामध्ये काही नवीन चीजवस्तूसुद्धा आजच्या दिवशी मिळू शकतील. काही चांगली इन्व्हेस्टमेंट होईल. घरातल्या व्यक्तींचे काही अशा अपेक्षा असतील त्या आजच्या दिवशीतून तुम्हाला पूर्ण कराव्या लागतील. मात्र दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे.
यानंतरची जी रास आहे ती आहे मीन रास. मीन राशीच्या तृतीय स्थळात चंद्राचं भ्रमण आहे. तुमच्या तिथेच असणाऱ्या गुरुबरोबर हा चंद्र युती करणार आहे. तुमच्याच राशीतल्या रवीबरोबर हा चंद्र लाभ योगसुद्धा करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी फिरणं वगैरे जास्त होईल. महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे कल राहील. जी कामं हाती घ्याल ती अगदी सहजपणे पूर्ण होताना दिसेल. कामाचा उरकसुद्धा दांडगा दिसेल. भाग्याची साथसुद्धा उत्तम प्रकारे लाभेल. कमिटमेंट, प्रॉमिसेस, कागदोपत्री व्यवहार याकरता आजचा दिवस उत्तम राहील. नवीन काही सुरुवात करायची असेल तरीच आजचा दिवस अतिशय चांगला दिसून येईल. आजच्या दिवशी तुमची लीडरशिप क्वालिटीजमध्ये सुद्धा चांगला दिसून येईल. निर्णय क्षमता आजच्या दिवशी तुमची खूप चांगल्या प्रकारची दिसून येईल. बऱ्याच प्रमाणात तुम्ही ॲक्टिव्ह राहाल. जी कामं हाती घ्या ती हातावेगळी करू शकाल. तुमचा मूड एनर्जी खूप चांगल्या प्रकारची दिसून येईल. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. तर मित्रांनो, हे होतं दिनांक 2 एप्रिल 2025 करताचा संपूर्ण राशीफळ. धन्यवाद.